आपल्याला सांगण्याजोगा जो इतिहास आहे तो अनेक देशांना इतिहासच नाही आहे. आपल्या परंपरा, मी उझबेकिस्तानात अनेक विद्यापीठांमध्ये गेलो, तर त्या विद्यापीठांमध्ये ताश्कंदला किंवा इतरही ठिकाणी आमच्या भारतीय शिष्टमंडळाचं स्वागत आवारा हूं या गाण्याने झालं. ते बँडवर वाजवलं गेलं. इतकी राज कपूरची मोहिनी अजूनही तिथे आहे. त्यामुळे हे काम असं आहे की ते अनंत काळ केलं तरी कमीच पडेल, इतकं मोठं काम आहे. म्हणजे वी आर दॅट पास्ट ग्लोरी इज कमिंग बॅक नाउ. Of course, first of all, we have to realize the importance of the glory that was in India. आणि मग त्याचा योग्य सन्मान करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. दुर्दैवाने पुरोगामी होण्याच्या नादामध्ये आपण भूतकाळाला विसरलो आहोत आणि कुठल्याही सिव्हिलायझेशनचा म्हणजे सभ्यतामूलक समाजाचा प्रवास हा फ्रॉम द पास्ट थ्रू द प्रेझेंट टू द फ्युचर होत असतो. आपण असे सुटे कधीच नसतो. त्यामुळेच तर आपण माणसं आहोत, त्यामुळेच तर आपण एक सिव्हिलायझेशन आहोत. पण मला असं वाटतं ब्रिटिशांच्या राजवटीपासूनच आपण, म्हणजे त्यांनी मुद्दामून तर ते केलंच, पण आपणच आपलं स्वत्व विसरलो होतो. अगदी 100%, यात काही शंका नाही. म्हणजे स्त्री शिक्षण आणि त्या विषयात काम करणाऱ्या सगळ्यांचंच खूप महत्त्व आहे. पण आपल्याकडे स्त्री शिक्षणच नव्हतं असा जो गोड गैरसमज आपल्यापैकी अनेकांनी करून घेतला आहे. त्यांना गार्गी मैत्री यांचा इतिहासच माहिती नाही. रामायणामध्ये संदर्भ आहेत कशा पद्धतीने महिला त्या काळात शिक्षण घेत होत्या याचे. त्यामुळे हे या भ्रांतीतून बाहेर येण्याची गरज आहे आणि ही भ्रांती निर्माण करण्यात ब्रिटिश जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आपले तथाकथित पुरोगामीही जबाबदार आहेत. आणि मी तुम्हाला सांगेन, आता आपण मे महिन्यात आज भेटतो आहोत, तर आज किती तारीख आहे? 16 तारीख आहे ना? नाही, 14 तारीख आहे. 14. तर बरोबर 14 मे 2014ला मोदी पंतप्रधान म्हणून येणार हे स्पष्ट झालं. निवडणुकीचे निकाल त्या दिवशी लागले. अरे वा. आणि 16 मेला ब्रिटनच्या गार्डियन नावाच्या वर्तमानपत्रांनी एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखातलं पहिल्याच परिच्छेदातलं एक वाक्य होतं की नाऊ दॅट मिस्टर मोदी इज गोइंग टू बी द प्राईम मिनिस्टर, द ब्रिटिश फायनली विल हॅव टू लिव्ह इंडिया. हे गार्डियन म्हणतंय. म्हणजे त्यांनाही हे माहिती होतं की आतापर्यंत जे कोणी झाले त्यांनी ब्रिटिशांच्याच परंपरा पुढे चालू ठेवल्या, पण हा माणूस असा आहे जो ब्रिटिशांना इथून हाकलून देईल किंवा इथून टाटा बाय बाय करायला भाग पाडेल. त्यांच्या मानसिकतेमधनं त्यांना म्हणजे असे ना उगाच थोडीच लोक म्हणायला लागले की अंग्रेज तो गया मगर अंग्रेजियत अभी भी है. आणि मजा बघा कशी, आता तिकडचे पंतप्रधान सुद्धा इंडियनच आहेत ना. म्हणजे आपण हळूहळू हे जिओ पॉलिटिक्सचे जे काही स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ते पंतप्रधान काही फार आपल्या स्ट्रॅटेजीमुळे झालेले नाहीत असं नाहीये, पण आपली माणसं त्यांच्या अंगभूत प्रतिभेमुळे आणि परिश्रमामुळे इतकी चमकतायत, त्याचं कमीत कमी नोंद तर आपण घेतली पाहिजे का आपण आत्मनिंदेमध्येच मशगूल राहणार. हा मुद्दा आहे आणि याचं भान मोदीजी करून देत आहेत. निश्चितपणे ही इज अवेकनिंग ऑल ऑफ कोर्स. आता कमिंग बॅक टू महाराष्ट्र, कारण आपण मराठीत आहे आहो, तर महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचं पण तुम्ही कार्य करत आहात आणि मला असं कळलं की मराठी ही तिसरी बोललेली भाषा आहे भारतामध्ये. तर मराठीच्या संवर्धनासाठी आपण काय करत आहात? असे मी महाराष्ट्रात सरकारने 2022मध्ये सांस्कृतिक धोरणाची फेर मांडणी करण्याकरता एक समिती नेमली. कारण हे धोरण बनलं होतं 2010मध्ये आणि त्याची फेर मांडणी आवश्यक आहे हे सगळ्यांना जाणवत होतं. सुधीर मुनगंटीवार जे सध्याचे आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी असा निर्णय केला की आपण एक समिती तयार करू. ते अध्यक्ष झाले. मला त्यांनी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि वेगवेगळ्या 10 तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही ते काम पूर्ण करून सरकारला अहवालही प्रस्तुत केला आहे. त्याचे अनेक घटक आहेत. मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी संगीत, त्यात मराठी भाषा, ग्रंथव्यवहार, मराठी प्रकाशनं, हे सगळे मुद्दे आहेत. पण जो मराठी भाषेचा मुद्दा ज्याचा तुम्ही उल्लेख केलात हा मला असं वाटतं की यातला कळीचा मुद्दा आहे. याचं कारण आपण
महाराष्ट्राची ओळखच मुळे मराठीमुळे आहे. हं. समजा मराठी भाषा महाराष्ट्रात बोलली जात नसती, तर महाराष्ट्र नसताच ना, तो मध्य प्रदेशचाच भाग झाला असता किंवा कर्नाटकचा किंवा गुजरातचा. पण मराठी भाषेने आपल्याला महाराष्ट्रपणा एक प्रकारे दिला आहे आणि त्यामुळे मराठी भाषेची जी स्थिती आहे, ती सुधारण्याकरता आपल्या प्रत्येकाचं योगदान जरुरी आहे आणि त्यातला एक सगळ्यात पायाभूत, मूलभूत असा मुद्दा आहे तो म्हणजे मराठीत बोला. आपण मराठीत बोलतच नाही. म्हणजे सहजासहजी आपल्या लोकांच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या बोलण्यामध्ये अकारणच इतके हिंदी आणि इंग्रजी शब्द येतात. त्यामुळे भेसळ होते. त्या भेसळीतून आपण मुक्त करून घेतलं पाहिजे याचा आग्रह शुद्धतेच्या धोरणातून नाहीये, ते आहेच. पण ज्यावेळी आपण मराठीत नवीन शब्दांचं सृजन करणार नाही, नव्या तंत्रज्ञानाला अनुसरून, तोपर्यंत मराठी भाषा ज्ञानभाषाच होणार नाही ना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.